प्रभू येशूच्या धन्यवादित नावात आपणा सर्वांना सलाम. आजचं वचन आहे प्रियांनो, 1 कोरिंथ 10 अध्याय आणि 4 वचन. तो खडक तर ख्रिस्त होता. पवित्र शास्त्रात येशूचा उल्लेख निरनिराळ्या नावांनी झालेला आढळतो. आपण त्याला इम्मान्युएल म्हणतो, एबिनेझर म्हणतो, यहोवा निस्सी म्हणतो, यहोवा सत्क्युने म्हणतो. येशू ख्रिस्त इब्रिकरास पत्रात 13:8 प्रमाणे तो काल, आज, सर्व काळ कधीही न बदलणारा आहे. ही नेव्हर चेंजेस प्रियांनो. तो असा एक खडक आहे ज्यावर आम्ही आमचे जीवन बांधू शकतो. तो भक्कम पाया, फाउंडेशन आहे जो कधीही खचणार नाही. खडकावर ऊन, वारा आणि पाऊस या गोष्टींचा परिणाम होत नाही. जगात 2 पाये आहेत. एक पाया खडकावरचा आहे आणि एक पाया फाउंडेशन वाळूवरचे आहे. ऊन, वारा, पाऊस आल्यास वाळूवरची बांधकामे वाहून जाऊ शकतात, पण खडकावरचे घर, बांधकाम हे नेहमी स्थिर आणि अटळ राहते. इफिस 2:20 प्रमाणे सांगितले आहे की स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. ही इज अवर कॉर्नस्टोन. जगी घर बांधताना आम्ही पाया मजबूत व भक्कम असावा याची खूप काळजी घेतो. त्यासाठी सिमेंट, लोखंड, गज, रेती यांचा विचार करतो. पण आध्यात्मिक जीवन मजबूत राहावे म्हणून आपण कधी विचार करतोय का? विचार करा. येशू हाच खडक आहे, पाया आहे. कोणतेही वादळ, पूर, वारा इत्यादी कोणतेही संकट आले तरी तो त्यात स्थिर उभा राहील. इस्रायल लोकांसाठी पाणी देणारा खडक म्हणजेच येशू होता, हे आठवा. याकोब जेव्हा जंगलातून जात होता तेव्हा जेव्हा रात्री तो संध्याकाळी झोपला तर उशाशी तो एक धोंड म्हणजे खडक घेऊन झोपला, आणि तो खडक ज्यावर तो विसावला होता तो प्रभू येशू ख्रिस्तच होता, ज्याद्वारे त्याला पुढील विजन दृष्टांत झाला. बांधकामाची मुख्य शिला प्रभू येशू ख्रिस्त हाच आहे. आमचा खडक प्रभू येशू ख्रिस्तच आहे. त्यावरच विश्वास ठेवा आणि तुमचा विसावाचं स्थान देखील प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा खडक तोच आहे, त्यावर तुमचा विश्वास संपूर्ण जीवनामध्ये राहू द्या.